मित्रांनो बघा, तुमचा ब्लॉगर पागल झालाय. तुमचा ब्लॉगर पागल झालाय एकदम. जय शिवराय. मी त्र्यंबक आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर चला सुरू करूयात आजचा नवीन ब्लॉग. ओके तर मित्रांनो, मस्त की हातपाय तोंड धुतल्यानंतर मी आलो प्रॅक्टिस करायला योगाची, कारण की प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. जून जुलै महिन्यात मॅचेस लागू शकतात. मग आता प्रॅक्टिस करणं सुरू केलं आहे मी. आजपासून 2 एप्रिलपासून मी स्टार्ट केली आहे प्रॅक्टिस करायला परत एकदा. शाळांना सुट्टी लागल्यावरती मी केलेली प्रॅक्टिस 2 दिवस, पण माझी बॅक खूपच दुखायला लागली म्हणून मी जरा बंद केलेली प्रॅक्टिस. आता मी परत स्टार्ट केली आहे प्रॅक्टिस एकदम जोरात. तर आता आज बॅक बेंडिंग वगैरे केली, लेग स्ट्रेचिंग्स वगैरे केले आहेत आज. काल पण ते केलेलं, आज अजून थोडंसं वाढवलं. बस आता तेच प्रॅक्टिस करतो मस्तपैकी, कारण की आपल्याला सिलेक्ट व्हायचं आहे, स्टेट नॅशनल जायचं आहे यावर्षी आपल्याला. चला तुम्ही पण योगा करा, मला पण योगा करू द्या, आपण सगळे योगा करू आणि तंदुरुस्त राहू. मित्रांनो, तुम्हाला आता मी सांगितलेलं की माझं अंग वगैरे दुखत होतं म्हणून मी प्रॅक्टिस करत नव्हते एवढे दिवस झाले. म्हणून मग मी आज काय केलं की बाबा अंग दुखत होतं, पाय वगैरे खूपच जाम झालेले माझे. म्हणून मग मी घेतलं टब, गेलो त्या बाथरूममध्ये दुसऱ्यावाल्या, टब भरायला लावला गरम पाण्याचा, त्यात मीठ टाकलं आणि मस्तपैकी पाय शेकवायला घेतले, जेणेकरून अंग रिलॅक्स होईल, पाय रिलॅक्स होईल. कारण की माझे पाय आहेत ना लचकलेत पूर्ण, काय माहीत कसे काय लचकलेत ना. त्याने बरं करण्यासाठी जरा शेकवतो आहे. आई बोलली जरा शेकव पाय, जेणेकरून तुला बरं वाटेल. आता तेच करतो आहे, शेकवतो. ते ब्लॉग बनवत नाही ना म्हणून माझा फोन जप्त करणार होते आज. कालचा ब्लॉग चांगला गेला म्हणून मी वाचलो आहे, माहिती आहे काय गेला काल किती काय व्हिडिओमध्ये मी टाकलं आहे. किती मिनटाचा व्हिडिओ आहे माझा कालचा? 13 मिनटाचा. आणि ह्याच्या आधीचे माझे व्हिडिओ किती मिनटाचे होते? 2, 1. अरे बाबा, त्याचा डेंजर होते, लगेच संपायचं. असं वाटलं शॉर्ट बघतोय मी, शॉर्ट व्हिडिओ. बाई तरक्की केली मी, 13 मिनटाचा टाकलं. त्यात एक मीम पण टाकली आहे मी, की लडका भाऊजी मेहनत करायचं. पहिला मंत्र. हे त्र्यंबक भाई पागल बोलतील तुला लोक, पागल बोलतील भाई. कव्हर मध्ये पिक दे त्र्यंबक, पिक दे. लेफ्ट राईट पिक दे. त्र्यंबक पिक दे गाडीच्या इथून पिक दे. कोणत्या साईडला गेला बे? हे त्र्यंबक व्हायला टीचर वाटते. नको करू. मित्रांनो बघा, तुमचा ब्लॉगर पागल झालाय. एकदम. काय बनवलं? कैरीची चटणी. आवडते तुला? आवडतं. मग मदत कर. का? मी फक्त खायचं काम करतो. ठीक आहे, खा मग. चांगली बनवा, आंबट असली पाहिजे ती कैरी. चांगली बनवा म्हणजे काय? चांगली बनवा म्हणजे चव असली पाहिजे कैरीला. माझ्या जेवणाला चव आहे. कैरीला चव असली पाहिजे हो. जेवणाला असू द्या, कैरीला चव पाहिजे. मग आता तिथे तू ठेवू नये निवडून तशी. मला नाही येत बाबा, ते तुमचं तुम्ही बघा. बनवा चांगली खायला घाला मला. जे बनवेन ते गप्पपणे खायचं, नाही तर स्वतःच्या हाताने बनवायचं. ओके? आणि नसेल खायचं तर इज इट क्लिअर? नथिंग इज क्लिअर. बनवा, नाही डिस्टर्ब करत तुम्हाला. परत खराब झाले तर परत तुम्ही मलाच बोलाल तुझ्यामुळं झाले, तू माझं कॉन्सन्ट्रेशन भंग गेलंस. सुरी कशाला दाखवताय मला? बनवा.
ओके तर मित्रांनो, आता वाजले तर रात्रीचे 7:30 म्हणजे संध्याकाळी 7:30 वाजलेत. मी मस्त तर बाहेरून आलो आहे. भूषणला एडिटिंग वगैरे चांगलं सगळं सांगितलं आहे बऱ्यापैकी. होतं जे मला माहिती होतं ना सगळं मी भूषणला सांगितलं आहे. घरी आलो जरा फ्रेश वगैरे झालो, लई घामाने भिजलेलो ना, जरा आंघोळ वगैरे केली, मस्त गरम पाण्याने अंगात शिकलं. कारण की जरा सध्या प्रॅक्टिस करतो ना मी योगाची, तर अंग दुखायला लागले ना, म्हणून जरा गरम पाण्याने मस्त अंगात शेकावलं जिथे तिथे दुखतं आहे ते सगळं. आता बघा, मी माझी केस धुतली ना की ती एकदम अशी वेगळी होतात. तर तुम्ही बोलाल काय वेगळी होतात? जशी नेहमी असतात तशीच तुझी केस आत्ता पण सेट आहेत बरोबर. तुम्हाला माझी केस नेहमीसारखी सेट दिसत आहेत बरोबर. तर माझ्या केसांमध्ये माझ्या मित्रमंडळामध्ये तरी आहेत अजून 2-3 जण माझ्यासारख्या केसांसारखे. माझे केस बघा आता नॉर्मल आहेत ना, बघा आता हे बघा तांबाय बघा. आता मी हात लावतो आहे म्हणून हे बघा कशी झाली बघा. फक्त मुंडी हलवली मी, केस धुतले ते माझे केस असे होतात. मला अजिबात आवडत नाही असली केस. म्हणजे केस चांगली आहेत माझी, सिल्की आहेत एकदम भारी आहेत, पण अशी हल्ली ना जरा तरी किंवा गाडीवरती वर गेलं ना अशी केस घेऊन बघा अशी होतात माझे केस लगेच. काय अवजार होतो म्हणजे एवढा हँडसम मी दिसतो असा. थांबा, एवढा हँडसम दिसतो आणि गाडीवर गेलं हे असं. काय सगळं लुक जातो माझा, सगळ्याच मुलांचं तर असं असं लुक. हां आता माहिती आहे यांना जर सेट करावी लागेल ना मला नॉर्मल, ह्यांना तेल लावावं लागेल, थोडंसं तेल लावावं लागेल यांना. आणि यांना ना गाडीच्या हवेखाली किंवा असं वाऱ्यावरती यांना नेली पाहिजेत केसांना. मग ती अशी कडक होतात आणि अशी अशी राहतात, ती सेट राहतात प्रॉपर. मग अशी हालत नाही ती, किंवा हल्ली तरी पण ती अशी विस्कटत नाही. मग मी माझ्या केसांना जास्त धुत नाही शॅम्पूने, कधीच शॅम्पूने जास्त धुत नाही मी. शॅम्पूने धुतल्यावर ती केस अशी होतात माझी. मग मी शॅम्पूने धुत नाही केस माझी, नॉर्मली धुतो कधीतरी आठवड्यातून 2-3 वेळा 4-5 वेळा धुतो. 4-5 वेळा धुतो, एखाद दिवस नाही धुत, कंटाळा आला की नाही धुत. बस एवढंच. 7:30 वाजलेत, करायला काही नाही सध्या. हां आज माझी सेन्सिटिव्हिटी चेंज होती मस्त. अरे मला एवढे दिवस माहितीच नव्हतं, माझा झायरो ऑफ होता. आज झायरो ऑन केला आणि खेळलो मस्त, मजा आली. चला आता बघू, पप्पांची कपडे इस्त्री करायची, कपडे इस्त्री करायचे मला. तुम्ही काल बघितलं नाही कशी मजदूरी करतो. ये लड़का बहुत ही मेहनत कर रहा है. प्लीज़ इस वीडियो को आगे बढ़ाओ. अगर देख रहा है ना तो प्लीज़ इसको मत देख. अगर देख रहा है तो लाइक कर, शेयर कर और सब्सक्राइब, और इसको सुपर से डुपर बना दे. लागतंय भिंत इथं. हां तर आता मी इस्त्री करायला होतो पटापटा कपडे आणि मग तुम्हाला भेटतो.